माणिकराव कोकाटे कृषी मंत्री झाल्यापासून वादाचं पीक जोरदार येऊ लागलं हे मान्य करावंच लागेल। पुढे जाऊ राज्यामध्ये गाजत असलेल्या हनी ट्रॅपच्या प्रकरणामध्ये रोज नवनवे आरोप होत आहेत। या प्रकरणामध्ये भाजपचे पदाधिकारी प्रफुल्ल लोढाच्या अटकेवरनं गुंता अधिकच वाढलेला आहे आणि तुम्ही ईडी लावाल तर आम्ही सीडी लावू असा इशारा एकनाथ खडसे यांनी प्रफुल्ल लोढाच्या हवाल्यानं दिलेला होता। अशी चर्चा त्यावेळी रंगलेली होती आणि त्यामुळे हनी ट्रॅप प्रकरण समोर येणार की दाबलं जाणार हा प्रश्न उपस्थित होतोय। बघूया लोढावरती कोणत्या केसेस दाखल झाल्या? हनी ट्रॅपच्याच आहेत आणि याची सूत्र जामनेरमधून हल्लेली आहे। आता हा बलात्कार झाला याचा मोठा मासा मातोश्रीत आहेत का? तुमच्याबरोबर फोटो आहेत ना। हनी ट्रॅप प्रकरणात जळगावातील भाजप पदाधिकारी प्रफुल्ल लोढाच्या रूपानं पहिली अटक झाली आहे। त्यामुळे यावरून खासदार संजय राऊतांनी थेट मंत्री गिरीश महाजनांकडे बोट दाखवलंय। प्रफुल्ल लोढाचे मंत्री गिरीश महाजनांसोबतचे फोटो पोस्ट करत चौकशीची मागणी केली। तर गिरीश महाजन यांनीही प्रफुल्ल लोढाचे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबतचे फोटो समोर आणले। सामनात काय म्हटलंय? गिरीश महाजन यांचा खासम खास प्रफुल्ल लोढावर हनी ट्रॅप प्रकरणात गुन्हे दाखल झालेत। लोढाकडे सध्याच्या सरकारातील मंत्र्यांची रहस्य आहेत। गिरीश महाजन व त्यांच्या लोकांपासून आपल्या जीवितास धोका असल्याचं निवेदन या लोढानं केलं। हनी ट्रॅपचा सूत्रधार कदाचित लोढा असेल, पण हनी ट्रॅप मंडळाचे अध्यक्ष महाजन वगैरे लोक आहेत। प्रफुल्ल लोढाला जीवे मारण्याच्या धमक्या कोणता मंत्री देतोय? लोढाच्या घरावर पोलीस धाडी का टाकतायत? पोलिसांची पथकं काहीतरी शोध घेत आहेत, कुठल्या तरी सीडीचा आणि कुठल्या तरी पेन ड्राईव्हचा खूप शोध घेत आहेत। प्रफुल्ल लोढा हा एक छोटा मासा आहे, मोठा मासा मंत्रिमंडळात आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोठा झाल्याने कोठ्यावरती जे नाचतायत आता त्यांचं नाचवणारे सगळे त्या कोठीचे हमीदाबाई दिल्लीमध्येच आहे। लोढा अहो सर्व फोटो सोडून द्या हो, तो पेढा कोणाला भरवतोय, तो मिठी कोणाला मारतोय, तो कोणत्या पक्षात होता आणि त्याचा जो व्हिडिओ तो सांगतोय तो काय सांगतोय, तो कोणाचं नाव घेतोय? दुसऱ्याचं नाव घेतल्यामुळे गिरीश महाजन यांच्यावरचे डाग धुतले जात नाहीत, लक्षात घ्या। आता हा बलात्कार झाला याचा मोठा मासा मातोश्रीत आहेत का? तुमच्याबरोबर फोटो आहेत ना। आदित्यजी बरोबर फोटो आहे, त्याचे ताई बरोबर फोटो आहे। मग आम्ही इतके मूर्ख आहे कसं म्हणायला की त्याचे आता पाळमुळं मातोश्रीमध्ये म्हणून त्या बलात्काराचे? असं बावटपणा करू नका। आपल्याकडे 4 बोट आहेत आपले, आणि म्हणून मला असं वाटतं कोणी जर काही मूर्खपणा नालायकपणा केला असेल त्याची शिक्षा त्याला मिळेल ना। झाले गुन्हे दाखल त्याच्यावर, आतमध्ये येतो। 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली। एकनाथ शिंदे 40 आमदारांसह भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आणि त्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्षात कोसळलं। या सत्तांतरामागे हनी ट्रॅपचं कनेक्शन असल्याचा दावा संजय राऊतांनी सामनातून केलाय। किमान 18 आमदार व 4 खासदार हे हनी ट्रॅप मध्ये फसल्यानं अब्रू रक्षणासाठी भाजपमध्ये सामील झाले। दिल्लीतील पंचतारांकित हॉटेल्स, शासकीय जागांमध्ये या काही घडामोडी घडल्या, त्या घडवण्यास उत्तेजन दिलं गेलं। शिवसेनेतून फुटलेले 4 सन्माननीय त्या ट्रॅपमध्ये अडकले व शेवटी त्यांना महान राष्ट्रीय विचारानं भाजपमध्ये सामील व्हावं लागलं। मिंध्यांचं तेवढं बळ नव्हतं, मिंध्यांबरोबर 9 ते 10 लोकच होते। भाजपकडून काही नाजूक पेनड्राईव्ह समोर आले, त्यामुळे अनेकांची नशा खाडकन उडाली। नंतर स्वतः फडणवीस व गृह खात्यातील लोकांनी आमदारांना व खासदारांना ब्लॅकमेल केलं। सुरतला लगेच निघा नाहीतर सीडी बाहेर काढू अशा धमक्या दिल्या। भाजपकडे असे ट्रॅप करण्याबाबत यंत्रणा होती। एकनाथ शिंदे यांची ताकद 8 आमदारांचीच होती, हे त्यांनाही माहिती आहे, अमित शहाना सुद्धा माहिती आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे। 2 बोनस देऊ, 10 पकडा, आम्हाला माहिती आहेत ना कोण 10 ते। 2 तळ्यात मळ्यात होते, उरलेले सगळे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी पाठवले ना। मग हनी ट्रॅपची सीडी असतील आमदारांनी आणि आमचे 4 खासदार ते त्यामुळेच गेले, तुम्हाला नावही माहिती आहेत ती बरं का। आमचे 4 खासदार हे फक्त त्याच कारणामुळे गेले। मी तुम्हाला जागा सांगू शकेन कुठे ट्रॅप लावले होते। विरोधकाकडे काही बाबी असतील, मला वाटतं की मीडिया मॅनेजमेंट करण्याकरता लोकांची करमणूक करण्याचा हा एक मोठा ब्लंडर आहे। मग सभागृहात का दाखवलं नाही? सभागृहाच्या बाहेर 4 दिवस झाले का दाखवत नाही?
तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन का दाखवत नाही? लावा ना, कोणाची शिडी लावायची आहे ती. मला काय म्हणायचं आहे की असेल तर लावा ना. आमच्याकडे आहे, आमच्याकडे आहे, आमच्याकडे आहे, कुणाला घाबरवत आहेत? त्यामुळे मला वाटतं ज्याबद्दल असेल त्याबद्दल लावली पाहिजे. दूध का दूध, पाणी का पाणी केलं पाहिजे. हनी ट्रॅप प्रकरणातील आरोपी प्रफुल्ल लोढाचा राजकीय प्रवास भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा राहिलाय. विशेष म्हणजे या प्रफुल्ल लोढानं गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे या लोढावरून आता मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंमध्ये शाब्दिक द्वंद्व सुरू झालंय. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भामध्ये चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करावी की प्रफुल्ल लोढा जो आहे तो त्याच्याकडे जे सीडी आहे, त्याच्याकडे जे आहेत, त्याने सांगितलेलं आहे की मी जर बटन दाबलं तरी अख्ख्या हिंदुस्थानामध्ये तहलका माजेल, हे त्याचं वक्तव्य आहे. सगळेचे सगळे बाहेर येईल, नक्की येईल, आम्हाला वेळ लागेल. त्यात सरकार आमचं नाही. आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी मागे लागून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. त्या ठिकाणी पोलिसांवर दबाव आणतात आणि याच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करतात. दाखल केलेल्या गुन्ह्यांची चौकशी करत असताना याही प्रकरणाची चौकशी करा अशी माझी मागणी आहे. मग त्यांच्या मुलाच्या बाबतीत सुद्धा त्या लोढाने तेच म्हटलं होतं 3 वर्षापूर्वी की त्याचं आत्महत्या नाही, ज्याने खून केलाय त्याचा, ज्याने डोक्यात गोळी घातली. इकडनं राईट हँड माणूस इकडनं गोळी घालतो, इकडनं कशी काय गोळी जाते, अनेक प्रश्न उत्तरं मिळत नाहीये. अनुत्तरी आहे त्या प्रश्न. पण मला त्यात जायचं नाही. त्यांचा कौटुंबिक वाद आहे, आम्ही इतक्या खालच्या थराचे नाही आहे, आम्हाला त्यात जायचं नाही. पण मग त्याची पण चौकशी करू आपण, याची करा. अरे त्या माणसाने काय शेण खाल्लं, कोण लोढा, त्याने काय करतो, तो नशेत राहतो, काय केलं काय नाही तर ठीक आहे ना. पण तुम्ही विनाकारण जर गिरीश महाजनलाच टार्गेट करायचंय, त्यालाच बदनाम करायचंय, तर मग आमची तयारी आहे ना. तुमची एसआयटी करा. तुम्ही ईडी लावाल तर मी सीडी लावेन असा इशारा एकनाथ खडसेंनी दिला होता. प्रफुल्ल लोढांकडे असलेल्या सीडीवरून एकनाथ खडसे यांनी ते वक्तव्य केल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. आता हाच प्रफुल्ल लोढा आता हनी ट्रॅप प्रकरणात जेरबंद झालाय आणि त्यामुळं हनी ट्रॅप प्रकरण समोर येणार की दाबलं जाणार हा प्रश्न उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.